नमस्कार. आता आपण पाहणार आहात तेलगडे मारुती मंदिराच्या 124व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले कीर्तनकार हभप संगीताताई येनपुरे चोपडे यांचे सुश्राव्य कीर्तन आपण आता ऐकणार आहात. बरीचशी मंडळी मला ऐकणारी आहेत किंवा मला या कीर्तनाला मृदुंग साथ दिली आहे हभप अनिकेत महाराज वारगे, तसेच हभप ज्ञानेश्वर महाराज दळवी यांची मृदुंग साथ आहे. गायन साथ आहे हभप मंजुश्रीताई नाईक, तसेच हभप तेजश्रीताई नाईक आणि कीर्तन साथ आहे खारंबोली मुरुड रोहा किल्ला वारकरी संप्रदाय यांची. चला पहा कीर्तन. कितीही टाळी वाजवायला सांगा, किती भजन करायला सांगा, आम्ही काय मांडी मोडणार काय वारकरी बाबा, वाजवा की टाळी जरा. कीर्तनामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडनं भजन घडलं पाहिजे. त्याच्या मागचं कारण आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या देवादिकांना हा सोहळा उपभोगता येत नाही बाबा. तुम्ही आम्ही सगळी भाग्याची लोक आहेत. अजून बोलू का तुम्हाला? ऐका. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा भारत हा या ठिकाणी विविधतेने लटलेला देश म्हणून ओळखला जातो. इथं प्रत्येक सणाला या ठिकाणी बाबा साजरं केलं जातं. आणि त्याहीपेक्षा पुढे मी अजून सांगेल तुम्हाला. ऐका. भारतामध्ये या ठिकाणी विविधता जपत असताना खऱ्या अर्थानं इथं संस्कृतीचं जतन केलं जातं. संस्कृती म्हणजे काय मी इकडं सांगते मी तुम्हाला. इकडं माझ्याकडे पहा सगळेजण. ऐका. भूक लागल्यानंतर जेवण करणं दादा, भूक लागल्यानंतर जेवण करणं त्याला प्रकृती असं म्हटलं जातं, बरोबर ना? ऐका. भूक नसताना सुद्धा फुकटचं मिळालं म्हणून कितीही कोंबत राहणं याला विकृती असं म्हटलं जातं. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका. भूक लागल्यानंतर जेवण करणं याचं नाव आहे प्रकृती. भूक नसताना सुद्धा विनाकारण आतमध्ये कोंबणं याचं नाव आहे विकृती. आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरची भूक जाणून स्वतःच्या ताटामधला घास समोरच्याला खायला घालणं याला म्हणतात भारताची संस्कृती, याला म्हणतात भारताची संस्कृती. चला, या संस्कृतीमध्ये वागणारी तुम्ही आम्ही सगळी जण मंडळी आहोत ना. मग आता ऐका. बाबा साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या भूमीमध्ये राहत असताना खऱ्या अर्थानं जीवाचा उद्धार होणार कसा याच्याकरता तुकोबारायांनी अनेक अभंग तुमच्या आमच्याकरता खर्च केले. ज्ञानोबारायांनी काही ओव्या तुमच्या आमच्याकरता खर्च केल्या. एका साधकानं विचारलं की तुकोबाराया का जीवाचा उद्धार करायचा, याचं कारण काय, हे कशाकरता आम्ही सगळं केलं पाहिजे, हे भजन कीर्तन हे लांबून लांबून टाळकरी बोलवायचे, याच्या मागचा अट्टहास काय. तर या ठिकाणी तुकोबारायांनी आणखीन एका अभंगामध्ये उत्तर देताना सांगितलं, बाबा रे ऐका. हे कलियुगाचं वाहतं वारं आहे. या कलियुगामध्ये बाबा आता माणसामधली माणुसकी मात्र या ठिकाणी आपल्याला आता दिसत नाही. म्हणजे अगदी सोपं बोलायचं झालं तर मुलगा बापाच्या धाकामध्ये दिसत नाही. सुनबाईला सासूचा कोणताही धाक राहिलेला आम्हाला आता दिसत नाही. मग आता ऐका. हे सगळं वारं चालू झालं. त्याच्या मागे रामायणामध्ये उत्तर सांगण्यात आलं. तुलसीदासजी फार गोड उत्तर देतात. तुलसीदासजी आपल्याला बोलतात, कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं, तब थी दासी एक मंथरा अब घर घर में पाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. हे कलियुगाचं वाहतं वार आहे बाबा. मग या कलियुगामध्ये दादा माणसानं माणूस पण कसं जिवंत ठेवलं पाहिजे ताई आम्हाला सांगा ना. तर आता ऐका. तुकोबारायांनी त्याचं उत्तर देताना सांगितलं एकच फक्त पर्याय राहिला माणसा करता. कोणता? तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. Hare
लहान थोर तुमच्या सगळ्यांची प्रमाण पाटेत. पण आता इकडं पहा काहोताई भगवान परमात्म्याचा या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्याच्याशिवाय उद्धाराचा दुसरा कोणता मार्ग नाही का? चला मी सांगते तुम्हाला त्याचं उत्तर. बाबा रात्रंदिवस ज्या संसाराची चिंता तुम्ही आम्ही सगळी जण करतोय, वास्तविक पाहता तसं जर पाहिलं तर प्रमाण, अनुभव आणि पुराणातील विचार हा जर सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की बाबा रात्रंदिवस ज्याच्याकरता तळमळ चालली आहे तो पुराणानं सांगितलं त्याच्यामध्ये दुःख आहे, अनुभवानं सांगितलं त्याच्यामध्ये दुःख आहे आणि प्रमाणानं सिद्ध केलं का त्याच्यामध्ये दुःख आहे. चला एका वाक्यामध्ये सांगते. इकडं पहा सगळेजण. पुराणामध्ये बाबा या ठिकाणी भगवंताचं जरी चरित्र आपण पाहिलं, पण बसलेल्या मला प्रामाणिकपणे सर्वांनी उत्तर द्या, एकाचा तरी संसार सुखाचा झाला का? बोलत नाही तुमच्याकडे? हो वारकरी बोला की पटकन. तुमच्या डोक्यात असं काही नाही ना पैसे तुला भेटणार आहे तुझी, तू बोलत बस बाई म्हणजे बोलत चला बोलत चला. इकडं पहा असा एक तरी देव आहे का ज्याचा संसार सुखाचा झाला? अजिबात नाही. कसं काय? रामायण आपल्याला शिकवतो बाबा. कर्मे राम वनवासा गेला, कर्म दशरथ वियोगे मेला, कर्म रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. सीता मैयाला तिच्या कर्माचे प्रारब्धाचे भोग भोगावे लागले. भगवान प्रभू रामचंद्र अखिल विश्वाचा मालक असताना सुद्धा 14 वर्ष बाबा या ठिकाणी वनवास त्याला भोगावा लागला. मी सांगेल तुम्हाला ऐका, देवाला वनवास भोगावा लागला याच्यामध्ये काय नवले, देवाला देवाचं कर्म चुकलं नाही. पण आपण सगळेजण मानतो बाबा दशरथ रामाचे कोण आहे? बोला की पटकन. दशरथ रामाचे वडील आहेत, पिताश्री आहेत. ऐका इकडे तरी चांगलं बोलतात बाबा लोक, पिताश्री म्हणतात, वडील म्हणतात. एका कीर्तनामध्ये विचारलं होतं दशरथ रामाचा कोण? एक जण म्हटला बाप आहे. म्हणजे हे बरं आहे का? ऐका इकडं पाहता सगळेजण. भगवान प्रभू रामचंद्रांचे वडील असताना सुद्धा बाबा कर्म कुणाला चुकत नाही. मी अजून सोपं तुम्हाला बोलू का? तुम्ही इतके चेहरे बारीक करून का बसलेत मला माहित नाही, पण मी सांगू तुम्हाला, मला तुमचं काही कारण माहित नाही का तुमच्याकडे नेमकं कोणतं टेन्शन आहे काय. पण आता इकडं पहा, 2 वर्षाचा मध्यंतरीचा माझा इकडे येण्याचा जरा गॅप पडला दादा, बरोबर ना? म्हणजे मी 2 वर्ष थोडं इकडं यायला थोडं टाळाटाळच करत होते, कारण बरेचसे कार्यक्रम त्या पट्ट्यामध्ये परिसरात वाढले, जवळपासची कीर्तनं चांगली मिळायला लागली, म्हणून इकडे येणं थोडं कमी झालं. पण या 2 वर्षामध्ये मी वारकरी संप्रदायाबरोबर बाबा ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला. हे माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? ऐका इकडं पहा, 2 वर्षामध्ये मी सगळ्यांचं भविष्य ओळखू शकते इथपर्यंतचा अभ्यास आता माझा झाला. सांगू का तुमचं भविष्य तुम्हाला? हो बोला की पटकन. बोला बोला. महिला वर्ग ऐकायचंय का भविष्य तुम्हाला? हा, प्रत्येकीने जाताना 50-50 रुपये द्यायचे. फुकट ऐकताय का? चला इकडं पहा. हा सांगते मी तुम्हाला, ऐका भविष्य. तसं वास्तविक पाहता मी इतकं काही सगळं भांडवल कुणाकरता खर्च करत नाही बाबा, पण तुम्ही सगळीच माझ्या प्रेमाची माणसं आहेत म्हणून सांगून जाते. इकडं पहा सगळ्यांनी. आता भविष्य सांगणारे थोडा गमतीचा विषय, थोडं सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित माझ्याकडे लक्ष द्या. मी परत सांगणार नाही, एकदाच फक्त भविष्य आहे. ऐका इकडं पहा सगळ्यांनी. भविष्य सांगणं फार सोपं आहे. कसं काय बरं? महिला वर्ग तुम्ही सर्वांनी एक करायचं. काय करायचं? तुम्ही सर्वांनी तुमचा डावा हात बघायचा. कोणता? डावा हात बघायचा. आणि पुरुष वर्ग तुम्ही तुमचा उजवा हात बघायचा. बघा की पटकन. बघताय तुम्ही? भविष्याला सुरुवात होतीये. बघताय का तुम्ही सगळी जण? हा, महिला वर्ग आपण कुठला हात पाहताय? डावा. आणि पुरुष वर्ग उजवा. ठीक आहे ज्ञानेश्वर दादा तुम्ही नका बघू बरं का, कारण तुम्ही पक्वा जाऊ लक्ष ठेवा. ऐका ऐका. नाही तसं मध्ये आधी पाहिलं तर हरकत नाही. सोपं सोपं भविष्य. इकडं पहा बाबा, मध्यंतरी अशी एक रेष आपली आडवी जाते. बघा की तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? बघा ना टाळकरी. बघा बघा सगळ्यांनी. हा ऐका, आपल्या तळ हातावरती मध्यभागेवरती एक अशी उभी रेष बाबा या ठिकाणी आपल्याला वर जाताना दिसते का? नक्की सगळ्यांना? बाबा माझ्याकडे काय बघताय? तुमची बघा की तुम्ही. मी म्हणते चांगलं ऐकत नाही माझं. हा तिकडं पहा सगळ्यांनी. ही रेष तुम्हाला मध्यभागी या ठिकाणी वर जाताना दिसते ना सगळ्यांना? ऐका, ज्याची रेष बाबा ही मध्यभागावरची रेष अगदी मधल्या बोटापर्यंत सरळ पोचते. ऐकून घ्या इकडं पहा. त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर बाबा त्याला पैशाची कधी कमतरता भासत नाही. कुणाकुणाची पोचते? तुमची चांगली आहे का? मला इथून दिसते म्हणून म्हटलं. बरं पुढं थोडा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, पण आता पैसा चांगला आहे. हा बघितली का? महिला वर्ग नाही पाहिली तुम्ही? ऐका इकडं पहा. कुणाकुणाची रेष मधल्या भागावरती पोचते हे मला आता सांगू नका. मी फक्त भविष्य सांगायला आले. बारकरी बाबा ऐका. चला मी सांगते तुम्हाला. हात असा करायचा. हात
इथं आठवडी पडते पडते सगळ्यांच्या हा ज्याच्या हातावरती एक आठवडी पडते समजून जायचं बाबा त्याचं एकच लग्न होणार आहे. मी खोटं बोलते वारकरी बाबा एक जण मला म्हटलं ताई 2 आठवड्या पडतात. म्हटलं मी कशाला तुझं घर फोडू बाबा. चला इकडं पहा भविष्य सोपं आहे. ऐका इकडं पहा सर्वांनी ऐकायचं ना तुम्हाला भविष्य. ऐका ज्याच्या कपाळावरती 3 आठ्या पडतात. किती 3 आठ्या पडतात. आता हात सोडून द्या. हा पुढचं नंतर सांगेल तुम्हाला. हा ऐका ज्याच्या कपाळावरती 3 आठ्या पडतात वारकरी बाबा 3 आठ्या पडतात आणि तिन्हीच्या 3 आठ्या इथपर्यंत पोहोचत असतील ना समजून जायचं तो माणूस 100 पर्यंत जगतो. कितीपर्यंत बारीक तोंड करताय काय ऐका इकडं पहा. हा ज्याच्या कपाळावरती 3 आठ्या पडतात आणि तिन्हीच्या 3 आठ्या इथपर्यंत पोहोचत असतील तर त्या माणसाचं आयुष्य 100 वर्षापर्यंतच आहे. चला पुढे ऐका ज्याच्या कपाळावरती 2च आठ्या पडतात आणि त्या आठ्या बाबा इथपर्यंत येऊन थांबत असतील समजून जायचं बाबा 60 ते 80 पर्यंतची वयोमर्यादा देवानं आपल्याला दिली आहे. ज्याच्या कपाळावरती एकच आठी पडते त्याच्याकडे आयुष्याची मर्यादा 60 वर्षापर्यंतची किमान देवानं दिलेली आहे. काही लोक म्हणतात ताई कपाळावरती आठीच पडत नाही. आता हे पण मी सांगायचं का पुढचं. चला ऐका कपाळावरच्या आठ्यांवरनं बाबा आपलं आयुष्य आपल्याला कळतं. कपाळावरच्या भुवयांवरून वारकरी बाबा आपलं भविष्य आपल्याला ओळखता येतं. कसं काय ऐका इकडं पहा. सप्ताची कमिटी आहे का इथं सगळे जण बसलेली. कमिटी कुठे कमिटी आपली हा त्यांच्याकरता हे स्पेशल आहे. जरा घेऊन चला म्हणजे पुढच्या वेळेला पावत्या मागायला जाताना कुणाकडे जायचं हे तुम्हाला चांगलं कळेल. ऐका इकडं पहा वारकरी बाबा कपाळाच्या भुवयावरून माणसाचं आयुष्य कळतं किंवा माणसाचा या ठिकाणी स्वभाव कळतो. कसं काय ज्याच्या भुवया अत्यंत दाट आहे आणि ज्याच्या भुवया अगदी बाबा या ठिकाणी काटेकोरपणे या ठिकाणी सरळ आहे समजून जायचं बाबा तो मनुष्य देण्याकरता अत्यंत दानशूर आहे पण त्याचे हात कुठंतरी घरून बांधलेले आहेत. ऐकताय ना तुम्ही. ऐका ज्याच्या भुवया अत्यंत विरळ आहे विरळ म्हणजे पुसट आहे समजून जायचं वारकरी बाबा तो व्यक्ती देण्याकरता या ठिकाणी दानशूर आहे. पण आता ऐका या ठिकाणी देत असताना फुल ना फुलाची पकडी तरी समोरच्या माणसाच्या हातात तो देतो. ऐकायचं पुढचं. ऐका ज्याच्या भुवया अत्यंत सरळ आहे. कशा बोला की पटकन बोलतच नाही बाबा तुम्ही. ऐका ज्याच्या भुवया अत्यंत सरळ आहे. ऐका इकडं पहा वारकरी बाबा तो माणूस तुम्हाला काही सुद्धा देऊ शकत असं तुम्हीच बोलले हा म्हणजे भविष्य मीच सांगणार आहे पण तुम्ही जरा कॉपरेट करत जा मला. ऐका सांगते तुम्हाला भविष्य किती सोपं असतं ते. महिला वर्ग घरी गेल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट चेक करायचं. प्रत्येकी काय करायचं उजव्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट चेक करायचं. का ऐका इकडं पहा भविष्य सांगते तुम्हाला. इकडं पहा आपला नवरा कसा आहे ओळखता येईल तुम्हाला. नाही दादा सांगते इकडं पहा. हा ज्या महिलेच्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा कणभर जरी मोठं असेल ना इकडं बघा तुम्ही. ऐका त्याच्या अगोदर सांगते ते जर असं अंगठ्याच्या बरोबरीनं असेल शक्यतो बऱ्याच पुरुषांचे असेच असतात. हा बघायचे का ती पण नाही ना. चला इकडं पहा तुम्ही नका पाहू ते घरी जाऊन बघणार आहेत तुमची बोट. इकडं पहा सगळेजण तुम्ही माझ्याकडे. हा ज्या महिलेच्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट असं एकदम समसमांतर असेल ना वारकरी बाबा महिला वर्ग ऐका याचा अर्थ आपण समजून जायचं आपला नवरा म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी. काय अगदी साधा सरळ आहे. 2 दे 2 घे. जसा समोरचा वागणार तसाच आपला नवरा वागणार. ऐकताय ना तुम्ही. ऐकताय ना ऐका जर आपल्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट जरा जरी बारीक असेल इकडं पहा इकडं हा थोडं जरी असं आठवड असेल ना समजून जायचं काय आपला नवरा म्हणजे प्युअर आतल्या गाठीचं. कसं आहे हे मी कोणाला सांगत नाही बरं. मी बोलले तुम्हाला एवढं भविष्य शिकले पण मी आता पहिल्यांदा एवढं तुमच्या समोर खर्च करते. ऐका आणि जर आपल्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट जर अंगठ्यापेक्षा जरा जरी मोठं असेल महिला वर्ग तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर काही बोला तुमचा नवरा तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. पण याचा अर्थ असा नाही का तुम्ही त्यांचं बोट सुतळीनी वरती काढावं तसं काही प्रयोग करू नका. भविष्य कळलं ना तुम्हाला. कळलं की नाही महिला वर्ग पुरुष वर्ग भविष्य कळलं. आता इकडं पहा सगळेजण तुम्हाला आता तुमचं भविष्य सांगितलंय. आता तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पण आता तुकोबरायांचं प्रमाण जरा ऐकूया म्हणजे भविष्याची थोडी उजळणी होईल. तुकोबराया म्हटले ताईनं किती जरी भविष्य सांगत बसले पण तरी सुद्धा भोगणे ते फळ संचिताने
इकडं पहा, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ विश्वासा जनित असताना सुद्धा कर्मे राम वनवासा गेला. कळलं ना तुम्हाला? रामाला बाबा त्याचं नशीब पलटता आलं नाही. तुम्हाला आम्हाला येणार आहे का? बोला बोला वारकरी, ऐका. जो तेरे नसीब में है वो भागकर तेरे पास आएगा और जो तेरे नसीब में नहीं वो शायद आकर भी चला जाएगा. माणसानं अट्टहास कशा करता करावा हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे. इकडं 5 वेळी जण वारकरी, मी सांगेल तुम्हाला, एकतर गंमत झाली बाबा माणसाची. काय आयुष्य माणसाचं कमी 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 होत चाललंय. मग या कमी वयामध्ये कमी आयुष्यामध्ये ताई आम्ही नेमकं कसं वागलं पाहिजे, आम्ही विश्वास कोणावरती ठेवला पाहिजे ते आम्हाला जरा सांगा ना. मी बोलेल तुम्हाला, ऐका. घरातल्या लोकांवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही का? त्याचं उत्तर आहे का, ही सगळी लोक बाबा आपल्या बरोबर फक्त आणि फक्त स्वार्थाचं नातं जपतात. आपलं म्हणणारं आपलं या जगामध्ये असं कोणी सुद्धा नाही का? ही माझी उत्तरं नाही, संतांची उत्तर आहे. तुम्ही सगळेजण रोज नित्यानं काकडा करणारी माणसं आहेत. ऐका, सांगेल मी तुम्हाला. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. लोक केवळ आणि केवळ स्वार्थापोटी आपल्या जवळ राहतात. वारकरी बाबा बोलेल मी तुम्हाला, पहा, ज्या आधारावरती माणूस मोठा होत चाललेला आहे, एकदा त्याचा आधार निघून गेला का मग मात्र त्याचं मोठे पण निघून जात असतं. तुम्हाला मान्य करावं लागेल. ऐका, इकडं पहा. एखादा माणूस पैशाच्या जीवावरती जर मोठा असेल, ओ ते लवडेकर, इकडं पहा सगळेजण, एखादा मनुष्य पैशाच्या जीवावरती जर त्याला समाज मोठं म्हणत असेल, मला सगळ्या बसलेल्यांनी उत्तर द्या, त्याचा पैसा निघून गेल्यावर त्याला कोणी मोठं म्हणेल का? बोला की पटकन. नाही, कोणीच मोठं म्हणणार नाही. ऐका, एखादा व्यक्ती या ठिकाणी बाबा सत्तेच्या जीवावरती जर त्याला मोठे पण मिळालं असेल, सांगा मला बसलेल्यांनी, त्याची सत्ता गेली दादा, त्याला कोणी मोठं म्हणेल का? नाही मोठं म्हणणार. सोपं सांगते, ऐका. ऐश्वर्या राय हे नाव तुम्ही ऐकलंय? ऐश्वर्या राय, तुम्ही माझ्याकडे एवढे रागात का पाहताय सगळे? सोपं विचारलं वारकरी बाबा मी. ऐश्वर्या राय हे नाव ऐकलंय का? बरोबर ना, सर्वांनी ऐकलंय. आता हे का विचारलं ते मला विचारलं. ऐका, सांगते तुम्हाला. 1 वर्ष बाबा या ठिकाणी भारतानं विश्वाची सुंदरी म्हणून तिचा गौरव केला होता. बरोबर की नाही? केला होता की नाही? विश्वाची सुंदरी म्हणून बाबा या जगानं तिच्याकडे पाहून भारतानं तिला गौरव केलं, या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं, तिला सन्मानित केलं होतं. पण आता इथं बसलेल्या प्रत्येकानं मला सांगा, 1 वर्षाकरता बाबा या ठिकाणी ती विश्वाची सुंदरी म्हणून जरी असली, पण तिच्या वयाच्या 60मध्ये तिला कोणी सुंदरी म्हणून का? बोला बोला. नाही नाही नाही. तिचं मोठेपण कशावरती होतं तर ते तिच्या सौंदर्यावरती होतं. पण जसं जसं तिचं वय वाढत जाणार आहे, तिचा मोठेपणा सौंदर्याच्या बाबतीमध्ये कमी होत जाणार आहे. ऐका, सांगते तुम्हाला, ज्या आधारावरती आपण मोठे, तो आधार निघून गेला वारकरी बाबा, आपलं मोठेपण निघून जात असतं. मग का होत आहे, आम्ही नेमकं काय केलं पाहिजे आम्हाला सांगा. चला सांगते तुम्हाला. आपल्याला ज्ञानोबारायांनी एक शिकवण दिली. कोणती? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारिणी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण मीची एको. काही करू नका, पण एक करा. काय करा? इकडं तिकडं बाबा या ठिकाणी स्वतःची पायपुसणी करून घेत बसण्यापेक्षा तुम्ही संतांच्या दारामध्ये या, यातच तुमचं भलेपण आहे. चला, हे सगळं सांगावं लागतं, त्याच्या मागचं कारण आहे बाबा. माणूस भरकटला, कशावरून भटकटला सांगते तुम्हाला. ऐका, खाऊ नये ते आज माणसं खातायत, बोलू नये ते माणसं बोलतायत, करू नये तो व्यापार माणूस करतोय. थोरा मोठ्याची जाण या ठिकाणी माणसाला राहिली नाही. अजून बोलू तुम्हाला, 4 पुस्तकं वाचली बाबा आम्ही, पण या ठिकाणी घरातल्या आई बापांची किंमत पोरांना राहिली नाही. सांगेल मी तुम्हाला. ऐका, या ठिकाणी माणसानं स्वतःचं माणूस पण या ठिकाणी सोडायला बाबा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अजून सोपं सांगते, ऐका. एखाद्या महिलेच्या बाबा उदरामध्ये जर 2 मुलं वाढत असतील, किती? 2 मुलं, जुळी मुलं. ऐका, सांगते तुम्हाला. 3ऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टर आपल्याला सांगतात, महिला वर्ग, बरोबर ना, आपल्या बाळाची हालचाल कशी आहे, आपलं बाळ कसं येते. मी सांगते तुम्हाला. ऐका, 2 बाळं जर आहेत असं आईला जर कळालं, कशामध्ये? आपल्या पोटामध्ये, तर मी सांगेल उरलेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये बघा, ती माता आपल्या 2 मुलांना या ठिकाणी या विश्वामध्ये आणण्याकरता स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या जीवनाची पराकष्टा करते. काय करते? पराकष्टा करते. अजून बोलू तुम्हाला. ऐका, इकडं पहा. विज्ञानाला अजून शोध लागला नाही वारकरी बाबा. एवढ्या लहानशा आईच्या उदरामध्ये ती माता त्या 2 मुलांना कशी काय सांभाळत असेल. पण आता गंमत सांगते, ऐका, इकडं पहा वारकरी बाबा. एक आई
आपल्या पोटामधल्या 2 मुलांना आपल्या एवढ्या लहानशा उदरामध्ये सांभाळू शकते, पण किती मोठं दुर्दैव आहे बाबा, ती मुलं मोठी झाल्यानंतर एका घरामध्ये एकत्र राहत. टेन्शन मध्ये आहेत का? हा, ऐका इकडं पहा, सांगेल मी तुम्हाला. आई आपल्या मुलांना लहानशा उदरात सांभाळू शकते, पण ती मुलं बाबा एवढ्या मोठ्या घरात एकत्र राहत नाही. ही सगळ्यात मोठी बाबा या ठिकाणी शोकांतिका आहे. तुम्हाला कबूल करावं लागेल का परिस्थिती ताई आता बदलत चाललेली आहे. कुणावरती विश्वास ठेवावा? आमच्यावरती विश्वासाला पात्र कोणी राहिलेलं नाही का? त्याचं कारण सांगते, ऐका. माणसाचा जन्म बाबा झाला खाटेवर. कशावरती? खाटेवरती, बरोबर की नाही? लग्न झालं पाटावरती. कशावरती? पाटावरती. जेवायला ताटावरती. शेवटी दशक्रिया घाटावरती. पण माणसाचं आयुष्यभर लक्ष कशावरती? नोटावरती. विठ्ठल चला ऐका, सांगेल मी तुम्हाला. आयुष्य गेलं बाबा आपलं, पण आपल्या डोक्यामधनं या ठिकाणी पैशाचा विषय जात नाही. पण आता इकडं पहा सर्वांनी बाबा, या जेवणानं नेमकं काय केलं पाहिजे? कधीतरी संतांना विचारत चला. संत आपल्याला उत्तर देतात आणि सांगतात काय? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले स्वहित पाहे, सासरवाडी जाय चुकू नको. तीर्थयात्रे का? तेच पाहत होते, तुमचं लक्ष आहे का काही? ऐका इकडं पहा, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत बाबा या ठिकाणी आपल्याला सांगितले संतांनी तुमचे हातपाय शाबवते, तोपर्यंत तुम्ही परमार्थ करत चला. सांगू मी तुम्हाला, ऐका. देवी दिला देह भजना गोमटा. सांगेल मी अजून, ऐका. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीशी नारायण, नासे जीव पण भवरोग. पण माणसाची गंमत आहे बाबा, ऐका. अजून माणसाला या ठिकाणी या देहाची महती कळाली नाही. दूध किती दिवस चांगलं राहतं? महिला वर्ग, ओ मावशी कशाला बोलताय? इकडे पहा माझ्याकडे तुम्ही. हा, दूध किती दिवस चांगलं राहतं? बोला पटकन. दूध दूध किती दिवस चांगलं राहतं? मी चहा पिऊन येऊ का तोपर्यंत? तुम्ही बोलत नाही ना, बोला की पटकन. दूध किती दिवस चांगलं राहतं? दूध फ्रीज मध्ये ठेवलं तर मॅक्स टू मॅक्स 2 दिवस. सर्वांना मान्य? दुधाचं या ठिकाणी लाईफ आहे 2 दिवसाचं. किती दिवसाचं? 2 दिवसाचं बाबा दुधाचं आयुष्य आहे. चला ऐका. पण त्या दुधापासून बनलेलं दही ते किती दिवस चांगलं राहतं? वारकरी बाबा, कमीत कमी 4 दिवस. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका. दूध बाबा 2 दिवस चांगलं राहू शकतं, पण दुधापासून बनलेलं दही 4 दिवस चांगलं राहतं. दह्यापासून बनलेलं ताक किती दिवस चांगलं राहतं? बोला पटापट. कमीत कमी. तुम्ही कधी दही लावलं नाही? कधी घरी ताक बनवलं नाही तुम्ही? बाई ग बाबा, मी कीर्तनकार असून सगळे प्रयोग करत असते, माहितीये तुम्ही? महिला वर्ग, तुम्ही कधी दही लावलंय की नाही? तर सगळं रेडीमेड आहे इकडे. मग बोलत चला ना पटकन. ऐका इकडं पहा. दुधाचं आयुष्य 2 दिवसाचं, दह्याचं 4, ताक 5 दिवस चांगलं राहू शकतं. आता ऐका. दह्यापासून काढलेलं लोणी किती दिवस चांगलं राहतं? 8 दिवस चांगलं राहतं. किती दिवस? 8 दिवस चांगलं राहतं. पण आता ऐका. लोण्यापासून कढवलेलं तूप ते कधी खराब होतं का? बोला पटकन. कधी खराब होतं? कधीच खराब होत नाही. आता वाक्य ऐका, इकडे पहा. दुधाचं आयुष्य बाबा 2च दिवसाचं आहे, दह्याचं 4 दिवसाचं, ताकाचं 5 ते 6 दिवसाचं, लोण्याचं आयुष्य 8 दिवसाचं. पण त्या लोण्यापासून कढवलेलं जे तूप आहे ते मात्र कधीही खराब होत नाही. आता ऐका. दुधाशिवाय तूप आहे का? बोला की पटकन. दुधाशिवाय तूप आहे का? नाही. पण आता ऐका. 2 दिवसाच्या खराब होणाऱ्या त्या दुधामध्ये वारकरी बाबा कधीच न खराब होणारं जसं तूप लपलंय ना. आता इकडं पहा माझ्याकडं. काय वाटतं तुम्हाला? 5 तासाचा प्रवास करून मी काही तर तुमच्याकडं दूध दही तूप लोणी विकायला आले का? चला इकडं पहा आता माझ्याकडं. 2 दिवसाच्या खराब होणाऱ्या दुधामध्ये इकडं माझ्याकडं पहा. 2 दिवसाच्या खराब होणाऱ्या दुधामध्ये कधीच न खराब होणारे एक तूप लपलेले. कोणतं? आयुष्याच्या या साधने
वारकरी बोला, तूप कोणतं? झोपले का तुम्ही सगळे? बोला की पटकन. आयुष्याच्या या साधने बोला बोला. सच्चिदानंद पदवी घेणे हे कधीच खराब न होणारं तूप आपल्यामध्ये सुद्धा लपलंय. फक्त गंमत सांगते ऐका. विषय लोभी भुलले जीव, आता याची कोण करील किव. सतत या ठिकाणी संसाराची चिंता करणारी माणसं बाबा आता परमात्म्यापासून लांब व्हायला लागली. मी काय म्हणते, ज्याची चिंता रात्रंदिवस चालली आहे बाबा त्याच्यामध्ये तर समाधान मिळत नाही. सोपं बोलते. इकडं पहा, एसटीनं प्रवास केलाय का तुम्ही? तेलवडेकर, एसटी मध्ये कोण कोण बसले? बोटावर करा बाबा. कोण कोण बसले एसटी मध्ये? सगळेजण बसले नक्की? बर इकडं पाहिजे. शेवटच्या सीट वरती कोण कोण बसले त्यांनी बोटावर करा. मी पण बसले नाही? सगळे शेवटच्या सीटवर कोण कोण बसले? येते बाहेर येते. खरं खरं बोला सगळ्यांनी. कोण कोण बसले? काय मजा असते ना शेवटच्या सीटवर. हे माहित नाही बाबा तुम्ही? इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे पहा. ज्यानं एसटीनं प्रवास केला ना बाबा त्याचा हा अनुभव आहे. जितकं तुम्ही शेवटच्या सीटवर बसता ना तेवढे तुम्हाला दणके जास्त आहे. काय दणके जास्त आहे? आता इकडं पहा. आणि जेवढं तुम्ही ड्रायव्हरच्या जवळ बसता तेवढे दणके कमी आहेत. आता इकडं पहा, माझ्याकडे सर्वांनी ऐका. जेवढं तुम्ही बाबा परमात्मा रूपी ड्रायव्हरच्या जवळ बसता तेवढे संसारामधले दणके कमी आहेत. आणि जेवढं परमात्म्याच्या या ड्रायव्हर पासून तुम्ही लांब जाताय तेवढे संसारामधले दणके जास्त आहेत. चला आपण लांब गेलो बाबा या देवापासून. आपण आपल्या ड्रायव्हरवरच विश्वास नाही ठेवत आहे. किती मोठी गंमत आहे. एसटी मध्ये 50 जण बाबा प्रवास करतायत. मी काय म्हणते ऐका, 50 जण झोपली चालतील की नाही बाबा? सोपं सोपं मराठी बोलतीये मी. 50 जण झोपली चालतील की नाही? पण ड्रायव्हर झोपला तर सांगेल म्हणजे तुम्ही सगळे ऐका. इकडं पास सांगते तुम्हाला वारकरी बाबा. अहो संसारामधल्या सगळ्यांनी सोडून दिलं चालून जाईल, पण त्यानं सोडलं कसं काय चालेल? चालू शकत नाही ना. ऐका सांगेल तुम्हाला. आपली गंमत कुठे झाली ऐका बाबा. प्रपंचामध्ये आल्यापासून आपण सगळ्याला माझं माझं म्हणायला लागलो आणि हे कबाड ओझं घेऊन बाबा आयुष्याचा शेवट करायला आपण सगळेजण निघालो. आताही मी इथं बसलेल्यांपैकी जर एखाद्याला विचारलं ना का हो बायको कोणाची, तो म्हणतो माझी. कोणाची बायको? कोणाची? बोला की पटकन. बायको कोणाची? पुरुष वर्ग. बायको कोणाची? माझी. पोरं कोणाची? माझी. घर कोणाचं? माझं. जमीन कोणाची? माझी. सातबारा कोणाचा? माझा. गाडी कोणाची? माझी. मंदिर कोणाचं? मंदिर कोणाचं? देवाचं. बायको कोणाची? माझी. सातबारा माझा. जमीन माझी आणि मंदिर देवाचं. बरोबर ना? आता इकडं पहा वारकरी, कशी कीर्तन ऐकता तुम्ही? ऐका माझ्याकडं पहा. प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीला जो माझं म्हणतो वारकरी बाबा त्याला सामान्य जीव असं म्हटलं जातं. आता ऐका, प्रपंचामधल्या कोणत्याही गोष्टीला माझं न म्हणता जो देवाला माझं म्हणतो त्याला संत असं म्हटलं जातं. सांगेल मी तुम्हाला पहा. तुम्ही आम्ही प्रपंचाला माझं म्हणतोय बाबा म्हणून या ठिकाणी माया वेगळे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे येतो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. तुम्हाला विचारलं बायको कोणाची, तुम्ही म्हणता माझी. पोरं कोणाची? माझी. आता ऐका बाबा, देव सोडून माझं कोणी नाही हे तुकोबारायांचं वक्तव्य. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी, देव माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी, देव माझा बोला. देव माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी, देव माझा. देव माझा
ऐका, सांगेल मी तुम्हाला आपल्याला इतकं दुःख का भोगावं लागतं, तर त्याचं कारण आहे बाबा, प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीला आपण माझं माझं म्हणून चाललो. कुणी केलं? मी नसतो तर. इथपासून आपली सुरुवात आहे दादा. आणि म्हणून या ठिकाणी प्रपंचामधली प्रत्येक दुःखाची गोष्ट तुमच्या आमच्या समवेत घडत असते. आता ऐका, संतांनी बाबा प्रपंचाला कधी माझं म्हटलं नाही. का माझं म्हटलं नाही? तुकोबारायांना डोळ्यासमोर आणा वारकरी बाबा, तुमच्या आमच्या लक्षात येईल. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबाराया अनाथ झाले. आई गेली, बापू गेला. पुढे गेल्यानंतर नियतीनं बाबा घाला घातला आणि त्याच परिस्थितीमध्ये घरामधले आणखीन 3 जण महाराजांना आपल्या डोळ्याने ऐकतायत. ऐका, स्वतःचा लाडका मुलगा संतोबा गेला, स्वतःची पत्नी गेली आणि मोठ्या भावाची पत्नी महाराजांनी आपल्या डोळ्या देखत जाताना पाहिली. मी काय म्हणते ऐका, जगण्याकरता माणसाला बाबा काही गोष्टी लागतात. अरे बरोबर की नाही? साध्या साध्या गोष्टी माणसाला लागतात. उदाहरणार्थ, माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत? बोला पटकन. अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर की नाही? काय रे एवढी मोठी जांभळी दिली, मला असं वाटलं मी जाऊन बसते का काय आता त्याच्यात. चला इकडं बा माझ्याकडे सगळ्यांनी ऐका, माणसाच्या मूलभूत गरजा बोला बोला. अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल. बरोबर ना? तो लागतो. बोला बोला गेला आपल्याला. हा, कुठेही बसलो तरी तो लागतोच. ऐका, जगण्याकरता माणसाला काय लागतं? पोटभर अन्न मिळालं माणूस समाधानी राहू शकतो. बरोबर की नाही? पण चला महाराजांकडे तेवढं होतं का? जरा गाथा पाहूया बाबा, आपल्याला कळेल. महाराजांनी सांगितलं, अरे पत्नी प्रेम करत होती, ती जीवन मी पाहिलं आणि दुसरी पत्नी करून आणली, तिच्या असलेली बडबड या ठिकाणी मी स्वतः माझ्या कानानं ऐकली. काय बडबड होती बाबा अवलीची? बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याला माहितीये तिची एकच बडबड होती. कोणती? फुटकाच विना त्याला 2 तारा, घालिये झारा पंढरीच्या, माझ्या 4 बहिणी नांदती सुखात, माझी कर्मरेषा ऐशी कैशी, तुकोबाची कांता सांगेलो कापाशी, माझा वेडा जातो बाई पंढरीशी. ही आवडीची गाणी महाराजांनी कानानं ऐकली. आता इकडं पा, पत्नी प्रेम करत असतानाचं जीवन पाहिलं आणि पत्नीची गाराणी सुद्धा महाराजांनी कानानं ऐकली. थोडं वारकाईनं ऐका. एक वेळचा काळ होता बाबा, गावातली लोक महाराजांना शेठ म्हणत होती. काय म्हणत होती? वारकरी महाराजांविषयी बोलतीये मी, जरा जोरात बोला. आपल्या महाराजांचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे की नाही? महाराजांना काय म्हणत होते? शेठ म्हणत होती. पण वारकरी बाबा तुकोबाराया म्हटले, माझ्या डोळ्या देखत तो माझा शेठपणा सुद्धा मी जाताना पाहिला. कसं काय? 65 लाखाची जहागिरी ज्या समाजाकरता दान केली आणि इंद्रायणीमध्ये ज्यांच्याकरता मी वया बुडवल्या, सावकारकीमध्ये सगळं काही बाबा या ठिकाणी मिळालेलं जितकं काही होतं ते सगळं काही धन इंद्रायणीमध्ये ज्या वेळेला मी नेऊन टाकलं. अरे बाकीच्या लोकांनी माझी जाण ठेवावी अशी माझी कोणतीच इच्छा नव्हती, पण कमीत कमी ज्याच्या हातामध्ये त्या वह्या देऊन बुडवण्याचं काम केलं होतं, कमीत कमी त्यानं तरी माझी जाण ठेवायला पाहिजे होती ना. महाराज कोण होता होतो ज्यानं तुमची जाण ठेवली नाही? महाराजांनी गाथेमध्ये पहिल्यांदा उल्लेख केला बाबा, तो एकाचा. कोणाचा? गोपाला पाटील गावीचे, गोपाला पाटील गावीचे, गोपाला पाटील गावीचे, गोपाला पाटील गावीचे. आता मला आता
होते, पण या दुष्काळामध्ये माझा स्वतःचा मान जाताना मी पाहिला. हो देलवडेकर, ऐका इकडं पहा. अरे कमीत कमी तुम्हाला आम्हाला पोटा करता लागणारी 2 टायमाची भाकर तरी देवाच्या कृपेनं मिळते की नाही. पण महाराज सांगतात माझ्यावरती वेळ आली आणि त्याचा परिणाम मी माझ्या डोळ्यादेखत अन्नासाठी माझ्या बायकोला जाताना पाहिलं. स्त्री एक अन्न करता वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या तेलवडेमध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये एखाद्याच्या बायकोला खायला भेटलं नाही म्हणून वारकरी बाबा एखाद्याची बायको मेली असं तुम्ही ऐकलंय का? पटपट बोला बरं का, नाही तर मी लगेच घरी निघून जाईल. आता बोला बोला. एखाद्याच्या बायकोला खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली असं तुमच्या ऐकण्यात तरी आहे का इथून मागच्या 15 वर्षाच्या कालखंडात? बोला बोला. खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असते, पण खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली असं नाही ना ऐकण्यात. पण ऐका, महाराज सांगतात स्त्री एक अन्न करता मेली. माझ्या घरातली बायको मी अन्न करून जाताना पाहिली. काय लागतं जगण्याकरता? चला इकडं पहा. जगण्याकरता बाबा पुरेशी कपडे लागतात, बरोबर ना? जुना काळ होता त्यावेळेला माणसं 2 भावात 1 शर्ट वापरत होती, बरोबर का वारकरी बाबा? तुमच्या काळामध्ये 2 भावात 1 शर्ट वापरलं जायचं. पण आता जेवढे पुरुष वर्ग कीर्तनात आहे सगळ्यांना हनुमंतरायाची शपथ आहे, सगळ्यांनी मला खरं खरं सांगा, आता बाबा तुमच्या कपाटात तुमचे शर्ट किती आहेत? अजून तरी मी तुमचंच सांगते, त्यांचं सांगितलंच नाही. बोला पटकन. असतील ना? नक्की. अहो मी घेणार नाही, पण खरं खरं बोलत चला तुम्ही. हां, असतील की नाही प्रत्येकाच्या कपाटामध्ये? इकडं पहा सगळेजण. यांचं तर काय सांगायलाच नको बाबा. या जर गेल्या पंढरपूरला, तुम्ही काय समजलं? हां, पंढरपूरला रोज एक जरी यांनी साडी बदलली ना बाबा तरी रिपीट होणार नाही एवढ्या साड्या आहेत त्यांच्याकडे, नाही की नाही? हां, ऐका. पण असं म्हणतात बाबा 2 साड्यांवरती आवलीनं जीवन जगावं. किती? 2 साड्यांवरती. कसं काय जगत असेल आवली? सांगते तुम्हाला, ऐका. एका साडीवरती आवलीनं आंघोळ करावी आणि तोपर्यंत बाबा दुसरी साडी वाळत घालावी. ती साडी वाळेपर्यंत बाबा अंगावरच्या साडीवरती आवलीनं कणगीत जाऊन बसावं. रोजचा नित्यक्रम आवलीचा चालू आहे आणि एक दिवशीचा प्रसंग घडला. ब्राह्मण काकी दारात आली. भिक्षाम देही भिक्षाम देही म्हटल्यानंतर महाराजांनी गाथाच वाचून दाखवला. हां, तुला माहित नाही का? आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके जाऊ पडते विके पुत्री घर राखते. तुला माहित नाही का? कळलं का तुम्हाला? महाराज म्हणतात आम्ही घरातून बाहेर निघून जायचं आणि आमच्या घरावरती चर्चा, कुत्री घर राखती. हा, आमची घरं बाबा कुत्र्यांनी सांभाळावी. ऐका, काय आमच्याकडं काहीच नाही. मग आता ऐका. ब्राह्मण काकी म्हटली महाराज तुमचं एवढं ऐकून आले, तुमची गाथा ऐकायला नव्हते आले. अहो नसेल तुमच्याकडं खाण्यापिण्या काहीतरी, पण कमीत कमी एखादी साडी द्या, काहीतरी लुगडं द्या, वस्त्र द्या. असं म्हटल्याच्या नंतर बाबा महाराजांनी 1 साडी आवलीची वळत होती ती सुद्धा देऊन टाकली. ब्राह्मण काकीला एवढा आनंद झाला. ती म्हटली अरे सत्वर भाकर मिळाली असती तर कदाचित ती संध्याकाळपर्यंत संपून गेली असती, पण बरं झालं म्हटली आता एवढ्या चांगल्या दिवसामध्ये एवढी चांगली साडी वापरायला मिळाली. आता म्हटली वर्षभर चिंता राहिली नाही. एवढी खुश झाली, जोरात ओरडली, म्हटली महाराज तुमचं कल्याण होईल. महाराज म्हटले आधी इथनं निघ नाही तर आपल्या दोघांचं कल्याण होईल. हा, अजून तुला माहित नाही माझी आवली बाहेर आली नाही म्हणून. हा, सांगेल मी तुम्हाला. ऐका, जगण्याकरता माणसाला काय लागतं? कपडे लागतात. महाराजांची परिस्थिती ती सुद्धा त्यांच्या घरामध्ये नाही. ऐका, जगण्याकरता माणसाला निवारा लागतो, बरोबर की नाही? तेलवडेमध्ये एखाद्याचं साधं घर असेल, एखाद्याचा बंगला असेल, एखाद्याचं बाबा सिमेंटचं घर असेल, पण घर नाही असा कुणी माणूस आहे का? नाही ना. प्रत्येकाला घर आहे की नाही?
पण आता ऐका, तुकोबराया म्हणतात माझ्याकडं ते सुद्धा नीट नव्हतं का मुडक्या वाजा माझ्या घरामध्ये इतकंच काय, अरे कुणीतरी माझ्या घरामध्ये पाहुणं म्हणून यावं, पण त्याला देण्याकरता सुद्धा माझ्याकडं काहीच नसावं. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मोडक्या बाजा आमच्या घरामध्ये, आम्ही त्या पाहुण्यांना काय देऊ शकणार आहे. आता इकडं पावार करे महाराजांनी इतकी परिस्थिती आपली काही सुद्धा नाही, पण तरी सुद्धा बाबा आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी कधी राहू शकत नाही, किंवा आपल्या चेहऱ्यावरती समाधान दिसत नाही. सतत बाबा चेहऱ्यावरती टेन्शन आहे. बरं कशाचं आहे तेही कळत नाही, कशाची कमी नाही. किचन में गयो तो कप का सेट, बेड में आयो तो बेड का सेट, हॉल में आयो तो सोफा सेट, लेकिन सेट कभी भी देखो आप सेट. हे कळलं तर कळलं, हां, नाही तर बाकीच्यांनी परत एकदा जेवण करून जा. ऐका, काय नेमकं टेन्शन आहे हे अजून आम्हाला कळालं नाही. पण आता तुकोबराया म्हटले बाबा रे, मी जगाचा जेवढा अनुभव घेतला त्याच्यावरनं मला एक गोष्ट कळून चुकली. कोणती? तुका म्हणे चाखवानी सांगे मज अनुभव आहे अंगे. मला कळून चुकलं, परमार्थ एकतर योग्य वेळेमध्ये केला तर त्यांना आपला उद्धार होणार आहे, त्यांना आपलं कल्याण होणार आहे. मी काय म्हणते ऐका, म्हातारपणी आपली किती इच्छा झाली बाबा परमार्थ करायचे, पण खरं खरं सांगा परमार्थ घडतो का? बोला बोला. घडत नाही. का घडत नाही? तर त्याचं कारण आहे का, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाडानी शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघे करती हाडहाड. सगळी लोक आपली हाडहाड करायला सुरुवात करतात. मग का होत आहे योग्य वेळ कोणते परमार्थ करता तर आम्हाला सांगा ना. तुकोबराया म्हटले बाकीचं सगळं जाऊ देऊ, पण आत्तापासून या ठिकाणी तुम्ही सावध होण्याचा प्रयत्न करा. नाथांनी बाबा वेळोवेळी तुम्हाला आम्हाला सावध केलं. नाथांचं तर फार गोड भारुड आहे. नाथ बाबा सांगतात रात्रंदिवस भोगितो तुम्ही सावध तरी अजून काही काही झोपले. हे कळलं का तुम्हाला? झाली का झोपाई? बरं आहे ना? चला ऐका, काय झालं आपल्याला झाली सवय सासून सुनांती गाणी ऐकत बसायची, म्हणून हे थोडं कठीण जात आहे आपल्याला. त्याच्यात 9 ते 11 म्हटलं तर सगळे 11 मध्येच असतं. इकडं बघा माझ्याकडे. हा, नाथ बाबा सांगतात रात्रंदिवस भोगितो तुम्ही सावध असा. का सावध असा? तुमची नगरीचा मला नाही भरवसा. तुमच्या नगरीचा भरवसा नाही का? आएगा नोती जमानत न होगी, पल्ले में कुछ भी अमानत न होगी, होकर का कैदी तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, भाड़े के भवन को क्या तू सवारे, जिस दिन तुझे घर का मालिक बुलावे उसका किराया तो भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. सगळी जण बाहेर फिरतात. ऐका, सिटीमध्ये राहणारी जेवढी लोक आहेत मला सगळ्यांनी सांगा, वारकरी बाबा बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अशा काही पाट्या वाचायला भेटतात, हो की नाही? जोरात बोलत चला, फक्त मला पटापट सांगा. येथे थुंकू नका, असं नका सांगू, हो की नाही पटपट सांगा. येथे थुंकू नका, पाटी पाहिली आहे का? हो. येथे कचरा टाकू नका, हो. येथे बोलू नका, पाहिली? हो. येथे कामाशिवाय बसू नका, पाटी पाहिली? हो.
येथे वाहने पार्किंग करू नका. नाही पाहिली? अरे ती दादा पाटी आता हॉटेलमध्ये लिहायला लागले लोकांना कळायला लागलं हॉटेलमध्ये विनाकारण बसतात ना म्हणून लिहितात लोक. हा, गाडी पार्किंग करू नका. पाहिजे का पाटी? बोला ना जोरात. हो बरोबर की नाही? येथे मरू नका अशी पाटी पाहिजे का? बोला बोला, पाहिजे नाही ना? ऐका आता कीर्तन कळेल तुम्हाला. पहा, तुमची ये नगरीचा मला नाही भरवसा. ज्या दिवशी बाबा त्याचं बोलवणं येणार आहे तो कोणता दिवस असणार आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी नाथ बाबा सांगतात, उठा की जे मायबाप कैशी लागली झोप, हुजूर जागवणी एवढी चुकवा की खेप. एवढी खेप फक्त माणसाला चुकवता आली पाहिजे. आणि एकदा का एवढी खेप आमची चुकली का मग बाबा जन्म मरणाच्या राड गाडग्यात अडकायची चिंता नाही. अहो ताई, एवढं झालं तासभर तुम्ही आम्हाला सांगताय, पण ही सोडवणूक आमची करणार कोण? आता ऐका, सोडवणूक करणारे फक्त दोनच, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. विठ्ठल चला, प्रपंचामधली लोक बाबा आपल्याला योग्य वाटेवरती कधी आणू शकत नाही. अजून सोपं बोलू का? वाट दाखवणारे फक्त दोनच आहेत बाबा, एक संत, दोन भगवंत. वाट लावणारे खूप आहेत, हे माहिती का तुम्हाला? हा ऐका, आणि वाटेला लावणारे पण खूप आहेत. कळलं तर कळलं. ऐका सांगते तुम्हाला, पण वाट दाखवणारे मात्र फक्त हे दोघच आहे. का हो ताई, ते आम्हाला वाट दाखवतील का? नक्कीच दाखवतील. इकडं पहा सगळ्यांनी बाबा, आपला प्रॉब्लेम आहे कोणता? चांगलं झालं का मी केलं, वाईट झालं का देवामुळं झालं? तुमच्याकडे कसं आहे? बोलतच नाही बाबा तुम्ही. आजी असंच आहे ना, ते चांगलं झालं का मी केलं आणि वाईट झालं का देवामुळे झालं. बरोबर की नाही? एक बाई त्या दिवशी रडता रडता म्हणत होते, हा देवाला म्हणे आमचं चांगलं बघवलं नाही. एवढं चांगलं असतं का आपलं? हा ऐका ऐका सांगते मी तुम्हाला. पहा काय बाबा, आपली वृत्ती आपण सर्वांनी करून ठेवलेली आहे. सांगेल तुम्हाला. पहा बाबा, बाबा भक्त आणि भगवंतानं त्याचं काम परफेक्टरित्या केले. काय काय काम केलं बाबा? इंग्रजी मधलं वाक्य, जेवढ्यांना कळेल त्यांनी घ्या, जेवढ्यांना नाही कळणार त्यांनी फक्त अर्थ लावायचा प्रयत्न करा. ऐका, वाक्य इतकं सुंदर आहे. द गॉड हॅज गिवन सो मेनी थिंग्स टू अस बट वी फॉरगॉट अवर गॉड. हाऊ? आय विल एक्सप्लेन. सी हिअर. इकडे पहा माझ्याकडे सगळ्यांनी. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. इफ यू वॉन्ट्स टू चेंज युअर आईज you have to pay at least 5 lakh rupees to the hospital. If you wants to change your kidney, you have to pay at least 10 lakh rupees to the hospital. If you wants to change your heart, you have to pay 20 lakh rupees to the hospital. कळलं ना तुम्हाला? ती आजी तर उठूनच चालली. मोरुदेबाई म्हटली काय चाललंय? आजी अगं नाही, अवघड नाही सांगत आहे मी. बाकी कळो न कळो, ऐका इकडं पहा. आता मराठीतला अर्थ सांगते ऐका. देवानं देताना बाबा प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्हाला दिली, पण आपण मात्र देवाच्या प्रत्येक गोष्टीला विसरलो. कसं काय? ऐका इकडं पहा. जर तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं तुमचा डोळा तुम्हाला बदलायचा आहे तर तुम्हाला 5 लाख रुपये खर्च आहे. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला तुमची किडनी ट्रान्सप्लांट करायची आहे, तुम्हाला 10 लाख रुपये खर्च आहे. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला 20 लाख रुपये हृदयाच्या या ठिकाणी बायपास सर्जरी करता जर खर्च आहे, मला बसलेल्या प्रत्येकानं सांगा तितके पैसे आपण डॉक्टरला देतो की नाही? बोला की देतो की नाही? डॉक्टर जितके पैसे मागेल तितके पैसे आपण डॉक्टरला देऊन टाकतो. बरं, डॉक्टर काय आपल्याला ओरिजिनल पार्ट लावतो का? अजिबात नाही. तो आर्टिफिशियल असतो, तो नकली पार्ट असतो, तो डॉक्टर आपल्याला लावत असतो वारकरी बाबा. बरोबर की नाही? पण आता इथं बसलेल्यांना मी विचारते, सांगा देवानं बाबा एवढं सगळं सुंदर शरीर आपल्याला फुकट देऊन टाकलं, काय चार्जेस आपण देवाला पे केले हो? काय केलं? काही सुद्धा पे नाही केलं. अजून तरी आपली देण्याची वृत्ती आहे का? अजूनही नाही. पण आता ऐका बाबा, देवानं देवाचं काम परफेक्टरित्या केलं. बरं, त्याला काय फक्त माणसांवरतीच लक्ष ठेवायचंय का? बोला नाही. मग 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, 84 लाख योनी बाबा या मृत्यू लोकांमध्ये आहे. त्याला किती लोकांचं मॅनेजमेंट करावं लागतं, किती योनी बाबा त्या परमात्म्याला सांभाळावे लागतात. सांगेल मी तुम्हाला. ऐका, तुम्ही सर्पीन पाहिली कधी? सर्पीन एका वेळेला बाबा या ठिकाणी ती प्रजनन करायला ज्या वेळेला सुरुवात करते त्यावेळेला 100 पिलांना जन्म घालते. कोण? सर्पी. किती?
100 पिलांना जन्माला घालते. पण आता ऐका, माझ्या परमात्म्याचं मॅनेजमेंट काय आहे मी सांगते तुम्हाला. 100च्या 100 पिल्लं बाबा या ठिकाणी कधीच बाबा या ठिकाणी जगता कामा नये, हे देवाचं मॅनेजमेंट आहे. का? कारण 100 पिलं जर सापाची जगली तर मग मात्र या ठिकाणी सापाची संख्या वाढत जाईल. म्हणून सर्पिणीला बाबा परमात्म्याकडनं या ठिकाणी मिळालेला एक वर आहे. काय? जेवढी पिलं तू जन्माला घालशील, तुला जितकं जमेल तेवढी जास्तीत जास्त पिलं तू अगोदरच तुझी खायला सुरुवात कर. म्हणून तुम्ही पहा, सर्पिणीनं बाबा या वेळेला पिल्लाला जन्म दिला तर तिची पिलं तिच्या आईपासून पहिली लांब लांब पळून स्वतःचं रक्षण करण्याकरता इकडे तिकडे पळत असतात. पण ती सर्पी तेवढ्याच वेगानं आपापल्या पिल्लांना इकडनं बाबा या ठिकाणी जशी बाहेर काढते तशी ती स्वतः पुन्हा पुन्हा खाऊन घेत असते. हे मॅनेजमेंट कुणाचं? वारकरी बोला. अजून बोलू तुम्हाला, ऐका. कावळा पाहिलाय तुम्ही? कावळा 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 बाबा कावळ्याला भगवान परमात्म्याकडनं मिळालेला एक या ठिकाणी आशीर्वाद आहे. कोणता? कावळा किंवा कावळीनं त्याच्यामध्ये असणारी त्यांची जी नर किंवा मादी जी आहे ती मादी वर्षामधून फक्त एकदाच पिलाला जन्माला घालू शकते. हे कुणाकुणाला माहिती आहे? करा बोटं. 1 2 बरोबर. बाकीच्यांना माहित नव्हतं ना. चला आता ऐका जरा कीर्तन माझं. ऐका बाबा, कावळ्याची असणारी ती जी मादी आहे ती वर्षातून फक्त एकदा प्रजनन करू शकते. मग देवाचं मॅनेजमेंट काय असेल बाबा? कावळ्याची प्रजा सुद्धा वाढता कामा नये, हे मॅनेजमेंट बाबा देवाचं आहे. उंदीर जेवढ्या ताकदीनं मांजर पकडते बाबा, दात तर तेच आहेत ना, पण तिच्या पिलांना मात्र असं म्हणतात जन्माला आल्या आल्या 7 घरी घेऊन जात असते. पुढं याच दातामध्ये नेऊन पण एकही दात स्वतःच्या पिलाला लागू देत नाही. कुणाचं मॅनेजमेंट आहे? बोला. परमात्म्याचं मॅनेजमेंट. ऐका मी सांगते तुम्हाला, त्याला काही वेळ आहे का तुमच्यावरती लक्ष ठेवत बसायला? त्याचं काम त्यानं केलं ना. आपण किती आपली कामं करतो हे जरा चाचपलं पाहिजे. सांगते अजून माझ्या परमात्म्याची किती कामं आहेत ते. ऐका वारकरी, रोज असलेल्या या अब्जावधी झाडांवरती कोट्यावधी पक्षी रात्री झोपतात की नाही? पण एक तरी पक्षी तुम्हाला झोपेमध्ये खाली पडलेला दिसतो का? नाही दिसत ना. ऐका वारकरी बाबा, अहो कितीतरी माणसं अशी आहेत ज्यांना अजून झोपता सुद्धा नीट येत नाही. झोपेत कधी हा गडी खाली पडून स्टाईलवर येतो. अशी स्टाईल आहे काही लोकांची. काय भयंकर आहे पहा ना. सांगेल मी तुम्हाला. अहो पण एवढ्या पक्ष्यांना जर झोपेमधून खाली पडत नाही ना, त्याला माझा देव असं म्हटलं जातं. मान्य करावं लागेल वारकरी बाबा तुम्हाला. देव देवाचं काम अगदी परफेक्टरित्या करतोय. तो कुठंच आपल्याला चुकताना दिसत नाही. त्याचं सगळ्यांकडे अगदी बारीक लक्ष आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर चला काकड्यातलं प्रमाण घ्या. तुम्हा कळो येते प्रत्येकावरती बाबा बारीक लक्ष ठेवायचं काम परमात्म्याचं आहे. कोणती प्रजात वाढली पाहिजे, कोणती प्रजात कमी झाली पाहिजे, हे सगळं मॅनेजमेंट बाबा वरती बसून तो एकटा करतोय. कोण करतोय? बोला की पटकन. एकटा करतोय. तरी वारकरी बाबा काही लोक एवढी आघावसारखे प्रश्न विचारतात. हे जर मला त्या दिवशी म्हटलं, ताई आम्ही जर नॉनव्हेज नाही खाल्लं, आम्ही जर नॉनव्हेज नाही खाल्लं तर मग म्हणे या जगामध्ये कोंबड्या वाढतील, बकरी वाढतील. आता काय उत्तर द्याल तुम्ही? तेलवडेकर बोला पटकन. काय उत्तर द्याल? ऐका सांगते मी उत्तर सांगते. ऐका. त्याला म्हटलं, दादा तू गाढव खातो का? म्हटलं नाही खात. मग गाढव वाढली का? बरोबर ना. तू कुत्रा खातो का? नाही खात. मग कुत्री वाढली का? नाही. ऐका 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 इकडं पहा सगळेजण बघा. आपण काही प्राणी खात नाही पण तरी सुद्धा ते प्राणी समाजामध्ये वाढलेले दिसतात का? बोला की पटकन. नाही दिसत ना. मग आता ऐका, मला काय म्हणायचंय, ही सगळी कोंबड्याची चिंता आपल्यावरच पाहिजे का? नाही ना. ऐका, त्याची चिंता करायला बाबा तो सक्षम आहे. का सक्षम आहे त्याचं उत्तर तुकोबरायांनी दिलं अभंगाच्या पहिल्या.
प्रत्येकाची चिंता करायचं काम परमात्मा करतोय. का करतो त्याचं कारण तुकोबारायांनी सांगितलं. कृपावंत किती कसा आहे तो, तर तो कृपा करणारा आहे. किती कृपा परमात्म्याची आहे. वारकरी बाबा उत्तर ऐका. दीन बहु आवडते, त्याला दीन आवडतात बाबा. बरं असे कसे आवडत नाही तर बहु आवडतात. आता नेमका प्रॉब्लेम असा झाला 11:15 वाजले नाही, तुम्ही मला कोणी रिंगटोन दिली नाही, कधी मेसेज टाकला नाही, कोणी घड्याळ दाखवलं नाही. तुम्हाला जरा मध्ये मध्ये थोडी टिचकी मारायची ना अशी बाबा. का ताई अगं 11:15 वाजले. पहिलं चरण झाले बाबा तसे आपलं. ऐका तुकोबाराया सांगतात बाबा रे परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. कशी कृपा आहे देवाची. महिला वर्ग ऐका इकडं पहा. आजच्या घरामध्ये तुम्ही आम्ही सगळी जण राहतोय, ही कृपा केवळ आणि केवळ त्याची आहे की नाही. तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला मान्य करावं लागेल. जेवढं काही सुख तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भोगावं लागतंय ते सगळं सुख आणि ऐश्वर जर कोणाची देण असेल तर ती केवळ आणि केवळ बाबा परमात्म्याची कृपा आहे. दुःख हे तुमच्या आमच्या नशिबाचा दोष आहे, तुमच्या आमच्या प्रारब्धाचा हा प्रारब्धाचा दोष आहे. कधी कधी वाईट वाटतं बाबा. एखाद्या बाईचा नवरा दारुडा निघाला, एखाद्या बाईचा नवरा दारू पिऊन गटरामध्ये लोळणारा निघाला, कधी गावभर सांगत फिरते माझ्या बापानं माझं वाटोळं केलं. हे माहिती आहे तुम्हाला. ऐका मी काय म्हणते, इकडं पा सगळेजण. जगात असा कोणता बाप आहे ज्या बापाला वाटतं आपल्या जावयानं दारू पिली पाहिजे. सांगा. बोलत नाही का तुमच्याकडे. जगात असा कोणता बाप आहे का ज्या बापाला वाटतं आपला जावई गटरामध्ये कुठेतरी लोळत बसला पाहिजे. जगात असा कोणताच बाप नाही. ताई ऐक सांगते तुला. जर तुझा नवरा दारू पित असेल आणि तुझा नवरा दारू पिऊन जर गटरामध्ये लोळत असेल ना तर तो दोष तू तुझ्या नशिबाला दिला पाहिजे, ना की तुझ्या बापाला. का? कारण तुझा नवरा दारू पितोय हा तुझ्या प्रारब्धाचा दोष आहे. सांगेल मी तुम्हाला. पहा बाबा कोणत्याच बापाला असं वाटत नाही. माता ऐका जगाच्या मालकाला तरी वाटेल का आपलं वाईट झालं पाहिजे. बोला बोला. सांगू तुम्हाला. जी लोक देवाचं भजन करतात कीर्तन करतात त्यांनाही तो सांभाळतो, आणि जे भजनाला येत नाही कीर्तनाला येत नाही त्यांनाही तो सांभाळतो की नाही. सांभाळतो की नाही. ऐका जी लोक देवाला मानतात त्यांची तो चिंता करतो, आणि जी लोक देवाला मानत नाही त्यांची काळजी करतो. ज्यांनी इन्शुरन्सच्या पॉलिसी काढून ठेवल्यात त्यांची सुद्धा चिंता करतो, आणि ज्यांचं कुठं मेडिक्लेम नाही इन्शुरन्स नाही त्यांची सुद्धा चिंता बोला बोला करतो बाबा तो. एकानं 2 तास भाषण केलं देव नाही या विषयावरती. देव वरतून हसत होता. देव म्हटला दे तू भाषण, तुझं राशन मलाच भरायचं. सांगेल मी तुम्हाला. ऐका बाबा ही त्याची कृपा आहे. का अजून त्यानं आपल्याला बाबा या ठिकाणी संधी दिली. कशा करता? चांगलं राहण्याकरता, चांगलं खाण्याकरता, चांगलं जगण्याकरता. पण आता ऐका त्याला कोण आवडतं विचारल्यावरती तुकोबारायांनी सांगितलं दीन बहु आवडती. त्याला दीन आवडतात. कोणते दीन आवडतात? वारकरी बाबा भगवान परमात्म्याच्या दारामध्ये कुणी लहान नाही कुणी मोठा नाही, त्याच्या दारामध्ये कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही. जातीपाती आपण आणल्या बाबा संप्रदायामध्ये. देवाच्या दारामध्ये कोणतीही जातपात नाही. जाणीवनेनी व भगवंती नाही. तुमच्या सर्वांची प्रमाण पाटे बाबा. जात वित्त गोत कुळ शेळ त्याला कोणतीही जात लागत नाही. सोपं सांगते. ऐका इकडं पहा. आणि एका प्रमाणावरती आज थोडं थांबायचा प्रयत्न करते. सकाळी कार्यक्रम नसतात तर पुढं पाहिलं असतं, पण मला वारजे बाबांचा आदेश होता की ताई 2 तास तुमचे तुम्ही आम्हाला दिले पाहिजे. चला या 2 तासात पण आपलं उरकत नाही. आता करायचं काय मग वारजे बाबा. चला त्याच्याकरता टिपण्या बोला लागतो. म्हणजे काय तो आला का त्याची कॅसेट चालू करतो आणि गप निघून जातो. तो त्याची 4 प्रमाणं सुटतात. आमच्यासारख्यांचा जरा गोंधळ आहे बाबा. एकच प्रमाणावरती बोलत बसतो. आता ही परंपरा सगळी बाबा ही पूर्वीच्या जुन्या आणि चांगल्या चांगल्या कीर्तनकारांची होती. का ते अभंगावरती बोलत असताना संपूर्ण बाबा जोपर्यंत समाधान होत नाही खाली बसलेल्या श्रोत्यांचं तोपर्यंत ते एका प्रमाणावरती बोलत राहायचे. राऊत बाबांचं तर बाबा आजही पंढरपूरमध्ये एका शब्दावरती 4-4 महिने चातुर्मास चालतोय की नाही. कधी कधी आपल्यातले शहाणे लोक जाताना म्हणत असतात दे रे तंबाखू आजच्या ताईचा अभंग सुटला नाही. आता हे बरं आहे. अभंग सुटत नाही वारकरी बाबा. कीर्तनकार सुटला पाहिजे. नाही कळलं तुम्हाला. आपली सोडवणूक झाली पाहिजे. अभंग कुठं सुटणार आहेत? अभंग नाही सुटत. सांगते तुम्हाला. ऐका कृपावंत किती. काय कृपा आहे परमात्म्याची. दीन बहु आवडती. आता दीन या शब्दाचा अर्थ काही लोक गरीब घेतील, पण माझं असं चाललंय बाबा गरीब हा अर्थ येत नाही. का? कारण सांगते ऐका. देखो देखो ये गरीबी गरीबी का हाल कृष्णा के दर पे
विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर विश्वास लेके आया हूँ. त्याचा असणारा तो पवित्र भाव पाहिला आणि वारकरी तुम्ही आम्ही रोज प्रमाण म्हणतोय शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला गा. एका ब्राह्मण विश्वामधल्या साध्या असलेल्या सुदाम्याला सुद्धा गाव बाबा सोन्याचा देऊन टाकतोय. देवाकडं गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही. ऐका इकडं पा, मध्यंतरी एक गाणं निघालं होतं, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, पण चला जरा तुम्हाला फ्रेश करते. इकडं पा, म्हणू का गाणं? म्हणू का? तेवढेच पैशात कर. महिला वर्ग थोडी टाळी वाजवा माझ्या बरोबर. गाणं चांगलंय. देवा गाणं चालू झाल्यावर टाळी वाजवा. आणि माझ्या बरोबर म्हणा सगळ्यांनी. काय गाणं सोपं आहे, फक्त शब्द जरा कान देऊन ऐका आणि थोडं माझ्या बरोबर म्हणत चला. भजी मंडळ. बर जरी ग पितांबर दिला पाडून, बर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचारया गेले नारद म्हणून, विचारया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधित बसर देई, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी वाढून का देऊ चिंधी तुम्हासनी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीचे बंधू शोभे, द्रौपदीचे बंधू शोभे, द्रौपदी बोलली हरीची कोण, परी मला त्याने मानली बहीण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, काळजाची चिंधी एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे सुतनी देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वचन दिले पाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. बरं वाटलं ना? खरं सांग. पिक्चरच्या गाणीपेक्षा बरं आहे बाबा. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. थोडा आवाज आहे त्यांचा. ऐका ऐका, ते रेकॉर्डिंग चाललंय ना, ते मला पाठवा बरं का यांचं, तुमच्या महिलांचं सगळ्यांचं. ऐका. बर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीला बाबा सुभद्रेनं प्रश्न विचारला, ए द्रौपदी आई, अगं तो कृष्ण कन्हैया परमात्मा अगोदर माझ्या घरी आला होता चिंधी मागण्या करता, पण तुला एवढं कळत नाही का? अगं मी चिंधी शोधत होते, देव तुझ्याकडे निघून आला. अगं आई, हिंदू धर्मामध्ये राहणारे आपण सगळ्या बायका आहोत आणि हिंदू धर्माचा रियाज आहे कोणता? जोपर्यंत महिलेच्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे, जोपर्यंत तिचा मालक संसारामधला जिवंत आहे, तोपर्यंत बाईनं पदराकडनं साडी फाडू नये. द्रौपदी, एवढं तुला कळत नाही का? अगं तुषार म्हटली कृष्णा करता तू शालू फाडून दिला, एवढं साधं तुला माहित नाही का? अगं जोपर्यंत मालक जिवंत आहे तोपर्यंत बाईनं साडी फाडू नये ग. आता ऐका, तिचं उत्तर मला तुम्हाला सांगायचंय म्हणून हे गाणं म्हटले, हे मी तुम्हाला आता सांगते. ऐका. द्रौपदीनं दिलेलं उत्तर फार गोड होतं. द्रौपदी सांगते, ए सुभद्रा आई,
अगं जोपर्यंत बाईचा या ठिकाणी मालक जिवंत आहे, जोपर्यंत कपाळावरचं कुंकू जिवंत आहे, तोपर्यंत बाईनं पदराकडनं साडी फाडू नये हे मला सुद्धा कळतंय ग. पण माझ्या मालकाला किती दिवस जिवंत ठेवायचं हे तर त्याच्या हातात आहे ना. कळलं? माझ्या मालकाला किती दिवस जिवंत ठेवायचं हे त्याच्या हातात आहे ना. आणि त्याच्या करता काळजाची चिंधी पाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. अरे एवढे उपकार त्याचे माझ्यावरती आहेत आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून बाबा द्रौपदीला वस्त्र पुरवले. दीन बहु आवडते विठोबा रखुमाई. चला चला ऐकायला पहा. नाही बरं आहे बाबा, तिचा टाईम टू टाईम तरी मला कळतंय. तरी त्या नसरापूरकडे गेले होते भोर तालुक्यामध्ये. माझ्यासमोर बसले एक पेटी मास्तर, एकदम वयस्कर वारकरी बाबा, आणि त्यांच्या हातामध्ये घड्याळ होतं. आता मला काय माहिती माझ्या हातात घड्याळ नाही. मी आपले तर पेटी मास्तरच्या घड्याळाकडे पाहून कीर्तन करायचं ठरवलं. आता गंमत अशी झाली, त्यांचं घड्याळ पाऊण तास लेट होतं. पाऊण तास, किती तास? पाऊण तास लेट होतं. आता मी बाबाच्या घड्याळामध्ये पाहिलं त्यावेळेला 11:15 वाजले होते आणि ओरिजिनली त्यावेळेला 11:30 झाले. म्हणजे मग मला नंतर लोकांनी सांगितलं, ताई अहो 11:30. मग म्हटलं अहो नाही, पेटी मास्तरचं घड्याळ, आपली चुकी नाही. नाही 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 म्हटले ताई, अहो पेटी मास्तरच्या घड्याळाकडे पाहूच नका म्हटले, ते त्यांच्यासारखं स्लो झालं. म्हणून तुमचं घड्याळ चांगलं आहे, चांगलं म्हणजे चांगलं पळतंय. ते 11:28 ना, आता 11:30 झाले, 3 मिनिटात लगेच. चला, कृपावंत किती देना बहु आवडते. बाबा जितकं प्रेम त्यानं द्रौपदीवरती करावं तितकंच प्रेम त्यानं सुभद्रावरती सुद्धा केलं. जितकं प्रेम त्यानं अर्जुनावरती केलं तितकंच प्रेम त्यानं बाबा या ठिकाणी सुलभाकाकीवरती सुद्धा केलं. सांगेल तुम्हाला तितकंच प्रेम बाबा त्यानं विदुरावरती सुद्धा केलं. अजून बोलू तुमच्याशी, ऐका. जेवढं प्रेम बाबा शबरीवरती होतं तितकाच उद्धार करायचं धोरण भगवान प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये केवटासाठी सुद्धा होतं, अहिल्यासाठी सुद्धा होतं. सांगेल मी तुम्हाला, अरे कोण कुठला जटायू, पण त्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. एवढा मोठा बाबा या ठिकाणी तो कृपा करणारा आहे. सांगू अजून तुम्हाला, वारकरी बाबा ऐका. ज्या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही सगळीजण बसलेलो आहोत ना बाबा, त्या हनुमंतरायाला सुद्धा एका कृपेला पात्र करून ठेवलं. कसं काय बरं? दास्यत्व निकट हनुमंत पै केले मनोणी देखील रामचरण. जगामध्ये बाबा आज त्यांच्या समोर आपल्याला नतमस्तक व्हावं लागतंय. म्हणजे याचा अर्थ काय? कृपावंत किती ही त्याची कृपा आहे. देन बहु आवडते. पुढे जाऊन तुकोबरायांनी आपल्याला जे सांगितलं ते आता थोड्या शब्दामध्ये सांगते, तुमचे तुम्ही अर्थ लावून घ्या. तुकोबराया म्हटले, बाबा रे तो या ठिकाणी आपल्यावरती कृपा करतो, पण त्याच्याकरता तुमची आमची भक्ती तशी असावी लागते. काय भक्ती केली पाहिजे ताई, आम्हाला सांगा ना. मी सांगेल तुम्हाला, तासन तास तुम्ही कीर्तनामध्ये बसलं
पाहिजे अशी माझी अजिबात इच्छा नाही. तुम्ही आळंदी पंढरपूरच्या वारीला दरवर्षी गेलंच पाहिजे अशी देखील माझी इच्छा नाही. अजून बोलू तुम्हाला, ऐका इकडं पहा वारकरी बाबा, तुम्ही या ठिकाणी 24 तास भजनामध्ये बसलं पाहिजे ही देखील माझी कोणतीही इच्छा नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालता आली तर घाला, नाही तर घालू नका, ती सुद्धा माझी तुमच्याकडनं इच्छा नाही. पण आता इच्छा ऐका बाबा, ज्या परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलं, ज्या परमात्म्याच्या कृपेनं तुम्ही आम्ही 2 टायमाचं सुखानं खातोय ना, झोपायच्या अगोदर एकदा फक्त त्याला बाबा या ठिकाणी धन्यवाद म्हणून चला. बास एवढं जरी तुम्ही केलं ना बाबा दिवसातून एकदा, तरी सुद्धा बाबा तो तुमचा आमचा उद्धार करेल. एकदा फक्त त्याची आठवण काढत चला. शेवटी झोपता झोपता का होईना, पण बरं झालं देवा आजचा दिवस माझा चांगला गेला हे त्याच्याशी बोलत चला. कधी बाबा घरामधलं दुःख बाकीच्यांबरोबर नका शेअर करत जाऊ. का? कारण त्याच्या एवढा भार कोणीच जिंदगीमध्ये आपला वाहू शकत नाही. किती भार बाबा, ऐका, त्यांचा भार हे मात्र करी योगक्षेम चिंता. भक्ताचा भाव वाहण्याकरता आणि भक्ताच्या त्या भाराचं ओझं आपल्या डोक्यावरती घेण्याकरता बाबा परमात्म्यानं स्वतःच्या असलेल्या पात्रतेचा सुद्धा विचार केला नाही. कसं काय? मी सांगते इकडं पहा. वेळ पडल्यानंतर गोरोबा काकाच्या घरी परमात्म्यानं कुंभार म्हणून जावं. काय? कुंभार म्हणून जावं आणि तिथं जाऊन बाबा कुंभाराच्या परिस्थितीमध्ये देवानं काम करावं. सांगते तुम्हाला ऐका, चोखा मेळ्याच्या घरी बाबा या ठिकाणी एका रोळीवरती धूम ठुकावी आणि वहिनी उघडा दार हाका मारी असं म्हणत बाबा स्वतःचा पितांबर देवानं सोडून टाकावा आणि मग त्या भक्ता करता बाबा लुगडं नेसायची तयारी दाखवावी. एवढी पात्रता देव विसरून जातोय. आणि बाकी जाऊ दे, माझी जनाई मला ओरडेल का, आज थोडा उशीर झाला ना, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभे सोडून हात आता जनाबाई वाट बघत असेल याच्याकरता परमात्म्यानं पायातली चप्पल सुद्धा घालायचं विसरून जावं आणि जनाबाईच्या घरी बाबा पटकन धूम ठोकावे. आणि मग या ठिकाणी जनाबाईकडे जात असताना स्वतःचे बाबा या ठिकाणी कोणतीही विचारसरणी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त जनाबाईच्या गौऱ्या वेचाव्या, जनाबाईचं शेण भरावं, जनाबाईचा कचरा काढत बसावा, जनाबाई करता जात्यावरती दळत बसावं. वेळ पडली तर जनाईच्या डोक्यातल्या उवा देवानं माराव्या. सांगा बाबा याच्यापेक्षा अजून काम देवानं काय केलं पाहिजे? द्रौपदीच्या एका हाके करता बाबा पुष्टी पत्रवळ देवानं उचलावी. त्याच्यापेक्षा देवानं आणखी आपल्याकरता काय केलं पाहिजे? अजून एक सोपं सांगते तुम्हाला ऐका. परमात्मा इतका कृपावंत आहे बाबा की माझ्या तुकोबरायांकरता एका विठू नावाच्या नोकराचं रूप धारण करावं. एका सावकारानं विचारलं का हो उदारी मागण्या करता आलात कुठं? धाकटी पंढरी हे क्षेत्र तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ना. चला खोपोलीकडे जाताना जी धाकटी पंढरी लागते तिथं बोंबल्या विठोबा नाव देवाचं पडलं. का? कारण असं म्हणतात देव सगळीकडे बोंबलत फिरत होता. हे तिकडचेच त्या लोकांची सांगणी आहे. आणि वरती तिथं मंदिरामध्ये सर्वांनी लिहून ठेवलंय, तुम्ही जाऊन कधी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. एका सावकारानं विचारलं कोण तुम्ही? कोण विचारल्यानंतर बाबा विठू नावाच्या नोकराचं रूप धारण केलेल्या माझ्या परमात्म्यानं उत्तर द्यावं. काय? येरू म्हणे शारंगधर तुका शेठ वाणी देहू कर मी दयाचा चाकर आलो मागाया उधार. याच्यापेक्षा देवानं आणखीन बाबा कोणा कोणाला जवळ केलं पाहिजे. चला काकड्यामध्ये 28 संतांची यादी सांगितली, जाऊन पहा. देवानं कुणा कुणाचा भार व्हायला सजनकासया दास्यत्व निकट बाबा प्रत्येकाच्या भारा करता तो या ठिकाणी जात होता. दासी पुत्र कन्या असेल, अजून पुढे बोलेल तुम्हाला ऐका. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे कबीराच्या मागे सजन कासया माळ्या सावत्यास सुदाम्याचे पोहे असतील, अर्जुनाची भिंत अर्जुनाच्या रथी असेल, ज्ञानी याची भिंत असेल, नाम याची जणी असेल. 28 संतांची यादी बाबा. चला प्रत्येकाच्या आखे करता परमात्मा जात होता. त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. साधक चुकला तर देव त्याला जागेवरती आणत असतो. बोलोणी दिवाट करी धरोणी दावी नीट. आणि तुकोबारायांनी शेवटी आपल्याला सांगितलं थोडी भक्ती करत चला हो, थोडी. 2 तासाचं कीर्तन आहे ना, एखादा तरी मुद्दा घरी घेऊन जात जा ना. दुसऱ्याची चप्पल नेण्यापेक्षा मुद्दा नेलेला काय चालला. चला आणि मग ऐका इकडे पहा. बाकी चुकीच्या गोष्टी इथनं घेऊन जातो बसण्यापेक्षा सांगेल तुम्हाला, तुम्ही एक फक्त त्याच्याकडे भाव प्रकट करत चला. कोणता भाव? तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, अनुसरल्या एक भावे. अनन्य भावानं तुम्ही फक्त त्याच्यापाशी जा. पहा तुमचा देव तुमचा ऐकतोय की नाही. हा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. ही
सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना तुमचा वेळ थोडा अधिकचा घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. तुमची इच्छा असली तर तुम्ही पाकिट वाढवून देऊ शकता या जास्तीच्या वेळ करता. भार्गवी बाबांना किती टेन्शन आलं. आत्तापर्यंत वर नव्हते पाहत पण आता लगेच वरती पाहिलं म्हणूनच मुद्दाम बोलले मी. चला ऐका, या ठिकाणी ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना ओघाच्या वरात एखादा शब्द जास्त गेला असेल तर बुद्धीचा दोष, जे चांगलं आहे ते परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. अतिशय सुंदररित्या हनुमंतरायाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण जमतोय. 25वे वर्ष आहे, उत्साहाचं वातावरण आहे, जमलेली गर्दी सांगते, सजलेला मंडप सांगतोय आणि ही फुलांची आरास सांगते आपल्याला. ही सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर असणारे हे कलाकार मंडळी आहे. इकडे असणारा आमचा ज्ञानेश्वर दादा जो वेळोवेळी मला सहकार्य करतोय आणि आदरणीय हरिभक्त परायण अनिकेत दादा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी दोन्ही मृदुंगाचार्यांकरता जोरात टाळी वाजवा सर्वांनी. ज्या दोन ताईंचं गोड गायन तुम्हाला आम्हाला आज श्रवण करायला भेटलं, आनंदीवरनं या ठिकाणी आज आपल्याकरता उपस्थित राहिल्यात. आणि विशेष म्हणजे मला आत्ता आल्यावरती कळालं नाही तुम्ही एसटीने प्रवास करून दोघी जणी आलात, त्यामुळे निश्चितच पुढं बसल्या होत्या. पुढं बसलेल्या का मागं? पुढे. हा नशीब. चला या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण तेजस्वी ताई आणि हरिभक्त परायण मंजीश्री. ओके, दोन्ही ताईं करता जोरात टाळ्या सर्वांनी. या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण आमचे असणारे मी विसरले तुम्ही महेश महाराज अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी तुम्ही आम्हाला नेहमीच समजून घेताय. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे तुम्ही मला नेहमीच वेळोवेळी मला सहकार्य केलेलं आहे. ती सगळी माझी मागची प्रेमाची मंडळी आहे बाबा. खूप कीर्तनं तुम्ही सर्वांनी माझी श्रवण केली आणि आजही तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. यूट्यूबच्या कीर्तनांवरती बाबा लोक भाळतात, 2-2 मिनिटाच्या क्लिपा ऐकल्या का पाहिजे तेवढे पैसे कीर्तन करायला द्यायला तयार होतात. पण वक्त्याचं या ठिकाणी वक्तृत्व ऐकावं, चिंतन ऐकत चालावं, कारण त्यानं तुमचा आमचा उद्धार होणार आहे. त्यामुळे पैशावरती न भाळता लोकांची मानसिकता काय झाली, जो बुवा पाकिट जास्त मागतो ना आणि मग आल्यानंतर कळतं ताई एवढे घेऊन गेला काहीच सांगितलं नाही. आम्ही म्हणत असतो बरं झालं तसंच पाहिजे तुम्हाला. ऐका आता इकडं पहा, चुकीच्या वक्ते कीर्तनामध्ये तुम्ही बोलवल्यानंतर बाबा त्यांना आपला विकास होत नाही, गावाचा विकास होत नाही. पण चांगले वक्ते बोलवल्यानंतर 2 प्रमाण. आज आमच्या सगळ्या महिला काही नाही म्हटल्या पण एवढं तर नक्की म्हटल्या काय, द्रौपदीसी बंधू शोभे. कमीत कमी नारायण तर म्हटल्या ना, कळलं का तुम्हाला? मग आता ऐका, चांगल्या वक्त्यांना बोलवल्यानंतर थोडासा हा प्रभाव असतो. भले चिंतन बोरिंग असतील कीर्तनांमध्ये बाबा, चिंतनाशिवाय जास्त बोलणं हे पण उचित ठरत नाही. काय तुम्हाला थोडेफार विनोद असले तर कीर्तन ऐकायला काही हरकत नाही, पण जास्तीचं विनोद झालं तर तेही कीर्तनाची उतरणी पुन्हा चालू होत राहते. म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदररित्या तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पुन्हा एकदा भार्गवी बाबांना या ठिकाणी द्यावे तितके धन्यवाद. विनेकरीताई आणि मागचे संपूर्ण टाळकरी वृंद सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. आता ऐका, हे टाळकरी म्हणजे मी यांच्या खास पावली पाहण्याकरता खरं तर इकडे येत असते. मला माहीत नव्हतं माझ्याकडनं एवढा अधिकचा वेळ गेला, नाही तर मी लवकरच ज्ञानोबाचं भजन घेतलं असतं आणि तुम्हाला लवकर मोकळं केलं असतं. पण 5 मिनिटं माझ्या डोळ्याचे पारणं एवढ्या लांब आले म्हणून फिटू द्या बाबा. म्हणून याकरता ही सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करते. निवडते पुरते अधिकते सरते करून घ्यावे ते तुमते विनवीतासे ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु बाबा महाराज, बजरंग बली, जय जय।